जो सोवत है वो खोवत है, जो जागत है वो पावत है। जो व्यक्ती सदा झोपून राहतो, सदा आळसामध्ये पडलेला असतो, तो आपल्या जीवनातला सगळ्यात किमती वेळ आणि ऊर्जा वाया घालवतो। असा व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि आर्थिक लेवलवर फक्त दुःख, टेन्शन, अशांती, अपयशला भोगत राहतो। त्याउलट जो सकाळी लवकर उठायला शिकतो, तो आपल्या जीवनात अधिक वेळ, अधिक ऊर्जा, अधिक यश, शांती, ऐश्वर्य, सन्मान भरभरून मिळवतो। पण हे सगळं एका गोष्टीवर डिपेंड करतं की तुम्ही सकाळी उठून काय करता। मी स्वतः 7 दिवसामध्ये फक्त 2 गोष्टीचं पालन केलं आणि माझं टोटली ट्रान्सफॉर्मेशन फक्त 7 दिवसात झालं, ज्यानं माझं जीवन पूर्णतः बदललं। तुमचंही आयुष्य फक्त 7 दिवसात पूर्णतः बदलू शकतं, कारण तुमच्यामध्ये पहिलीच ती शक्ती आहे। तुमच्या चेहऱ्यावर तेज आहे, शरीरामध्ये बल आहे, तुमचा स्वतःचा एक पॉझिटिव्ह ऑरा आहे। पण हे सगळं बाहेर येत नाही आहे, कारण तुम्ही ह्या 2 गोष्टी करायच्या विसरून गेला आहात। मला खाली फक्त तुम्हाला आठवण करून द्यायचे, तुम्हाला जास्त नाही, फक्त 2 गोष्टीचं पालन करायचं आहे आणि येत्या 7 दिवसात पूर्णपणे शक्तिमान बनून जायचं आहे। शक्तिमानचा अर्थ जीवनाच्या हर आयामध्ये सर्व संपन्न होणे, आणि तुम्हाला पण असंच बनायचं आहे आणि तुम्ही बनणार। आणि यासाठी पहिली गोष्ट ब्रह्मचर्य पालन। तुमचं आयुष्य बदलण्यासाठी ब्रह्मचर्य पालन किती फायदेशीर ठरू शकतं हे तुम्हाला आणि मला सांगायची गरज नाही आहे। आणि यावर तुम्हाला हजारो व्हिडिओज बघायला मिळतील, ज्यामध्ये सांगतात की ब्रह्मचर्य पालन असं करा, तसं करा। पण आत्तापर्यंत 99% लोकांना ह्या प्रॉब्लेमचं परमनंट सोल्युशन अजिबात मिळालेलं नाही आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रह्मचर्य पालनासाठी एकदम सिंपल असं परमनंट सोल्युशन देणार आहे, जे इन्स्टंट काम करेल। पण त्याआधी ब्रह्मचर्य ऊर्जा कशी काम करते हे माहीत असणं गरजेचं आहे। मित्रांनो, सेक्सुअल एनर्जी एक अशी फॉर्मलेस ऊर्जा आहे जी अलग अलग रूपामध्ये ट्रान्सम्यूट होत असते। तुम्हाला फक्त ह्या ऊर्जेला शक्तिमानसारखं योग्य पद्धतीने ट्रान्सम्यूट करता आलं पाहिजे। ऊर्जेला योग्य गोष्टीमध्ये लावता आलं पाहिजे, जे आपण पुढे बघणारच आहोत। पण त्याआधी तुम्हाला पहिलं ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल। जर तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या योग्य पद्धतीने कराल तर ब्रह्मचर्य पालन तुमच्यासाठी खूपच सोपं होईल आणि काम वासनावर नियंत्रण येईल। ह्या वासनाला तुम्ही 2 प्रकारे कंट्रोल करू शकता, एक काम वासना आल्यानंतर आणि दुसरी काम वासना याच्या आधीच। पण जे 99% लोक आहेत ते पहिली पद्धत वापरतात। ते मनात निगेटिव्ह वासना आल्यानंतर याला कंट्रोल करायचे बघतात, जे एकदम हास्यपद गोष्ट आहे। यातून बाहेर निघण्याचा एकच मार्ग आहे, ती म्हणजे दुसरी पद्धत, जी योग्य आहे। तुम्हाला काम वासना याच्या आधीच तुम्हाला स्वतःवर ताबा आणावा लागेल, स्वतःवर नियंत्रण आणावं लागेल। आणि यासाठी मी तुम्हाला एक अशी टेक्निक ज्याने वासनावर नियंत्रण करण्याची ताकद येईल, जेणेकरून तुमचं ब्रह्मचर्याचं पालन 100% होत राहणार आणि मनात कसलाही वाईट विचार येणार नाही। जरी निगेटिव्ह विचार आला तरी तुम्हाला कळून जाईल की तुम्ही निगेटिव्ह विचार करत आहात। ही जागरूकता आल्यानंतर कसलाही वाईट विचार तुमच्या मनावर हावी होणार नाही, कारण तुम्ही जागृत आहात। आणि जागृत राहणं म्हणजे मनाचा ताबा, कंट्रोल आहे, जो तुमच्याकडे येऊ शकतो। यासाठी तुम्हाला खाली फक्त सकाळी उठून फक्त 5 ते 10 मिनटं डीप ब्रेथिंग करायची आहे। हा प्राणायाम तुम्हाला तुमच्या ब्रेथवर इन्स्टंट ताबा मिळवण्यास मदत करतो। त्यासाठी तुम्हाला ह्या पोजमध्ये बसायचं आहे आणि एक दीर्घ श्वास घेऊन तो श्वास पोटात 3 ते 5 सेकंडसाठी होल्ड करायचा आहे आणि हळूहळू श्वासला बाहेर सोडायचं आहे। अशीच प्रक्रिया ठेवून त्याला पुन्हा रिपीट करायचं आहे। जर समजलं नसेल तर हा स्क्रीनशॉट पहा। ह्या प्राणायामची सुरुवात तुम्ही 5 ते 10 मिनिटापासून करू शकता। जसं जसं तुम्ही याची प्रॅक्टिस करता तसं तुमचं मास्टरबेशनवर ताबा यायला लागेल, जेणेकरून तुमचं स्वतःवर अधिक नियंत्रण येईल आणि ब्रह्मचर्याची ऊर्जा वाढेल। पण काय फक्त ब्रह्मचर्याची ऊर्जा वाढल्याने तुमचं जीवन बदलायला लागेल? अजिबात नाही। इथं फक्त ब्रह्मचर्य पाळणं पुरेसं नाही आहे। जसं तुम्ही सुरुवातीपासून ध्यान देऊन ऐकलं, मी सुरुवातीला म्हणालो होतो की ह्या ऊर्जेला शक्तिमानसारखं ट्रान्सम्यूट करता आलं पाहिजे, म्हणजे ह्या ऊर्जेला योग्य गोष्टीमध्ये लावता आलं पाहिजे। जर ह्या ऊर्जेला योग्य दिशा नाही मिळाली तर ही सगळी ऊर्जा वाईट गोष्टीमध्ये लागेल। जर का ही एनर्जी वाईट गोष्टीमध्ये लागली तर तुमचं जीवन खालच्या पातळीवर पण आणू शकते। मित्रांनो, या गोष्टीवरून तुम्हाला 100% कन्फर्म झालं असेल की ही ऊर्जा किती पॉवरफुल आणि असाधारण आहे। पण इथे एक प्रॉब्लेम आहे, ही ऊर्जा नेगेटिव्ह गोष्टीकडे जास्त आकर्षित होते।
इथं ऊर्जेला योग्य दिशा देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जसा शक्तिमान आपल्या शक्तीचा योग्य वापर करतो, तसेच तुम्हाला सेक्शुअल एनर्जीला योग्य पद्धतीने वापर करायचा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला पॉईंट नंबर 2ला फॉलो करावा लागेल, जो आहे एनर्जी ट्रान्सम्युटेशन, म्हणजे ऊर्जेला रूपांतर करा. जी ऊर्जा तुमची इंस्टाग्राम, गेम्स, मास्टरबेशन आणि निरर्थक विचार करण्यात वाया जाते, त्याच ब्रह्मचर्य ऊर्जेला आता तुम्ही तुमच्या पर्पजला, तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, स्वतःवर काम करण्यासाठी वापर करायचा आहे, जेणेकरून तुमची सेक्शुअल एनर्जी पूर्णपणे ट्रान्सम्यूट होईल. मित्रांनो, होईन तितकं ह्या ऊर्जेला योग्य ध्येय पूर्ण करण्यात लावायचे आहे. मग तो पैसा कमावणं असो किंवा एखाद्या फील्डमध्ये मास्टर व्हायचं असो, तुमच्यासाठी हर गोष्ट पॉसिबल होईल. यासाठी तुम्हाला उद्दिष्टे क्लिअर करावी लागतील. त्यासाठी एका पेपरवर एका साईडला त्या गोष्टी लिहायच्या आहेत ज्यात तुमची ऊर्जा आजपर्यंत वाया जात होते. ज्या निगेटिव्ह टाईमपास करणाऱ्या गोष्टी आहेत, जसं की इंस्टाग्राम, गेम्स, मास्टरबेशन आणि निरर्थक विचार, ते सगळं लिहून टाका. आणि दुसऱ्या साईडला त्या पॉझिटिव्ह गोष्टी लिहा ज्या उद्यापासून तुम्ही फोकस करणार आहात. जसं की तुमचे गोल्स, तुमचं मनपसंत स्किल, सेल्फ इम्प्रूव्हमेंट, व्यायाम करणं, प्राणायाम करणं. प्राणायाम कोणता करायचा ते तर तुम्हाला मी सांगितलेच. याला राईट डाऊन करा, कारण असं केल्याने तुम्हाला क्लिअरली कळून जाईल की तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे आणि काय नाही. आणि हे ज्याला कळलं तो सर्व शक्तिमान बनणार, गॅरंटीड. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं स्वप्न जितकं मोठं असेल, तुम्हाला ब्रह्मचर्याची शक्ती पण तेवढीच मोठी मिळणार. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची चिंता करायची गरज नाही आहे. तुमचा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा बेटर होत जाणार आहे. आणि हे 7 दिवसानंतर तुम्हाला स्वतःच अनुभवायला लागेल. फक्त कमेंट करून तुमचा एक्सपिरियन्स मला सांगायला विसरू नका. मित्रांनो, ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त 2च गोष्टी सांगितल्या आहेत. 1. ब्रह्मचर्य पालनासाठी डीप ब्रेथिंग. 2. ऊर्जेला योग्य दिशामध्ये रूपांतर करणं. आणि याच्यासाठी काय करायचं आहे ते तर तुम्हाला सांगितलेच. आता निर्णय तुमच्यावर आहे. काय तुम्ही तुमचं आयुष्य 7 दिवसात बदलणार आहात ते कमेंट करून सांगा.